आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करीत आहोत. लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. विधानसभेच्या गुरुवार दिनांक 22 रोजीच्या कामकाजाचं विभाजन 2 सत्रात करण्यात आलं. सकाळी पहिल्या सत्रात लक्षवेधी सूचना आणि अर्धा तास चर्चा घेण्यात आल्यानंतर नियमित कामकाजाला सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तरं घेण्यात आली. तर रश्मी शुक्ला यांच्यावरील न्यायालयाचे ताशेरे प्रकरणावरून सभागृहात विरोधकांकडून तर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी चौकशीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी बाजूनं आग्रही भूमिका घेतल्यानं कामकाजात वारंवार खंड पडला. दिवसभरात एकूण 12 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील यांना अधिवेशन काळाकरता निलंबित करण्यात आलं. हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. विधानसभेच्या गुरुवार दिनांक 22च्या कामकाजाची सुरुवात सकाळी 9 वाजता विशेष बैठकीनं झाली. यावेळी राज्यातील 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याबाबत शासनाचा कोणताही निर्णय झाला नसून ही केवळ अफवा असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अमित देशमुख आणि अन्य सदस्यांच्या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालीशी जोडायचं काम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही संख्या निश्चित होईल आणि त्यानुसार आवश्यक शिक्षक भरती केली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. सध्या आवश्यक शिक्षकांपैकी 50% भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं. या विषयावरील दुसऱ्या लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर आणि अन्य सदस्यांची होती. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी दरेवाडी इथल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत अमित देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले. तर रायगड जिल्ह्यातील शाळा संच मान्यतेबाबत प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. विद्यार्थ्यांचा आधार लिंक कार्यक्रम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर नेमके विद्यार्थी आणि त्यांना आवश्यक शिक्षक भरती हे निश्चित होऊ शकेल असं केसरकर म्हणाले. शिक्षण हक्क कायद्यानुसार सगळ्यांना शिक्षण देण्याबाबत काटेकोरपणे लक्ष दिलं जाईल. तसंच 20 पटसंख्या नसलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला नाही. मात्र तरीही ही अफवा का पसरली आहे हे अनाकलनीय आहे असं केसरकर म्हणाले. नागपूरच्या कळमना बाजार समितीत आगीनं नुकसान झालेल्या मिरची व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर कृष्णा खोपडे यांच्या लक्षवेधीवर चर्चा झाली. या ठिकाणी आवश्यक सुविधा देताना सुसज्ज अग्नी नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या आणि एक्सप्रेस फीडरशिवाय सध्या फीडरमधून ही वीज पुरवठा देण्याच्या सूचना संबंधित बाजार समितीला दिल्या जातील अशी माहिती पणन विभागाचे प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी याबाबतच्या लक्षवेधीवर दिली. त्यानंतर कामकाज सकाळी 10:15 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अर्धा तास चर्चेचे कामकाज घेण्यात आलं. त्यात राहुल कुल यांच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्यांबाबत प्रश्नावर चर्चा झाली. तर राजन साळवी यांचा धनगर वाड्यांच्या विकासासाठी निधी देण्याबाबत प्रश्न होता. लक्ष्मण जगताप, सुनील प्रभू यांच्याही प्रश्नांचा समावेश कामकाज पत्रिकेत होता. विधानसभेच्या नियमित कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी अध्यक्षांना नियम 57च्या नोटीसद्वारे प्रश्नोत्तरं तहकूब करून पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात काल न्यायालयानं ताशेरे लगावल्याबाबत चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र सदर नोटीस कामकाजाच्या वेळेत प्राप्त न झाल्यानं ती दालनातच नाकारण्यात आल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्यानंतर या विषयावर भावना मांडण्यासाठी 2 मिनिटं बोलण्याची संधी अध्यक्षांनी दिली. नाना पटोले यांनी यावेळी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी न्यायालयात क्लोजर अहवाल दिल्यावरून ताशेरे देण्यात आल्याचं सांगितलं. राजकारण्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम करण्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला. सध्याच्या सरकारच्या भवितव्यावर सर्वोच्च न्यायालयात टांगती तलवार आहे असं ते म्हणाले. त्यावेळी विरोधकांनी आग्रही मागणी करत वेलमध्ये धाव घेतली. अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचं कामकाज पुकारलं. त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या नंतर बोलायला संधी देण्याचं त्यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचा मुद्दा ठाम होता. त्यानंतर त्यांनी सरकारचा निषेध करत सकाळी 11:24 सभात्याग केला. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. प्रश्नोत्तरांनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार निवास इथल्या व्यवस्थेबाबत काही मुद्दे उपस्थित करत तिथल्या व्यवस्था अपुऱ्या असल्याचं सांगितलं. त्या ठिकाणी अधिवेशन काळात मोठ्या प्रमाणात आमदारांना भेटायला जनता येते. मात्र तिथं व्यवस्था अपुरी असल्याबाबत पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तर भरत गोगावले यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे काल लोकसभेत राज्यातील एका खासदारांनी
दिशा सालियान प्रकरणात काही माहिती दिली ते काय प्रकरण आहे याची माहिती देण्याची मागणी केली. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे सर्व माहिती असताना ती दडवण्यात आल्याचा आरोप केला. या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर कामकाज प्रथम 10 मिनिटं तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही या विषयावर गदारोळ सुरूच राहिल्यानं 6 वेळा कामकाज खंडित करण्यात आलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांनी त्यांच्याकडील माहिती द्यावी आणि त्यावर विशेष चौकशी करू असं आश्वासन दिलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की सीबीआयनं दिशा सालियान यांचा मृत्यू तोल जाऊन पडल्यानं झाल्याचा निष्कर्ष काढलाय. एका मयत महिलेबाबत तिच्या मृत्यूनंतर संभ्रमाचं वातावरण निर्माण करणं योग्य नाही. तिच्या आईवडिलांनी आम्हाला बदनाम करू नका असे निर्वाणीचं सांगितलंय. तरी देखील अशा प्रकारे या विषयावर राजकारण करणं योग्य नाही. पूजा चव्हाणच्या प्रकरणातही मग अशा प्रकारे चौकशी करायची मागणी आम्ही करू शकतो. मग अशा प्रकारे राजकारण केलं जाईल. त्यांच्या आई वडिलांच्या इच्छेचा सन्मान करूया असं पवार म्हणाले. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दिशा सालियान प्रकरणात सीबीआयचा कोणताही अहवाल नाही. सुशांत सिंग प्रकरणात सीबीआयनं हा खुलासा केला आहे. मात्र त्यावर आता राजकीय अभिनिवेश न ठेवता चौकशी केली जाईल. त्यानंतरही सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती. मात्र अध्यक्षांनी कागदपत्र पटलावर ठेवण्याबाबत कामकाज पुकारलं. गोंधळातच हे कामकाज सुरू होतं. त्यानंतर विधेयकं पटलावर ठेवण्याचं कामकाज गोंधळातच पार पडलं आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चा पुकारली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना बोलण्यास अनुमती देण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी त्यांना बोलण्यास अनुमती नाकारली. त्यावेळी अध्यक्षांबाबत विरोधी बाजूनं काही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. त्यावर पुन्हा गदारोळ झाला आणि कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर गदारोळामुळे सलग 3 वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झालं. त्यावेळी शंभूराज देसाई यांनी सभागृहात जयंत पाटील यांनी अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत केवळ दिलगिरी व्यक्त करून समाधान होणार नसल्याचं सांगितलं. अध्यक्षांचा अवमान करणं सदस्यांना शोभनीय नसल्याचं ते म्हणाले. त्यावर पाटील यांना निलंबित केलं पाहिजे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाचा ठराव मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ करत विरोध व्यक्त केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की गेली अनेक वर्ष आम्ही या सभागृहाचे सदस्य आहोत. जे काही घडलं ते योग्य नाही. सदस्यांच्या भावनांचा मी आदर करतो. काही वेळा कुणाच्या तरी तोंडून काही चुकून शब्द निघून जात असतो. संधी मिळाली तर मार्ग निघत असतो. म्हणून सदस्यांना बोलायची संधी दिली पाहिजे असं ते म्हणाले. सभागृहात सन्मानाचं वातावरण ठेवायला हवं असं ते म्हणाले. जे काही घडलं त्यावर मी दिलगिरी व्यक्त करतो. निलंबन मागे घ्यावं म्हणून नाही तर चांगलं वातावरण तयार व्हावं म्हणून. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्ष सभात्याग करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर गोरेगाव पत्राचाळ या विषयावर विद्या ठाकूर यांनी सरकारचं लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या की मानवीय दृष्टिकोनातून याबाबत निर्णय घ्यायला हवा. योगेश सागर यांनी मुंबईत विकासकांची दादागिरी वाढल्याचं सांगितलं. त्यानंतर पुरवणी मागण्या मतास टाकण्यात आल्या. त्या आवाजी मतदान घेऊन मंजूर करण्यात आल्या. वर्ष 2020-22-23चं विनियोजन विधेयक क्रमांक 34 मांडण्यात आलं. त्यानंतर ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. त्यानंतर विधेयकावर देखील चर्चा न घेता मतदान घेऊन ती मंजूर करण्यात आली. सत्ताधारी पक्षांचा विदर्भाच्या प्रलंबित प्रश्नावरील 293 अन्वये देण्यात आलेला प्रस्ताव चर्चेला घेण्यात आला. त्यावर रणधीर सावरकर यांनी विदर्भाच्या सिंचनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यासह पाणी पुरवठा योजना आणि शेतीच्या सिंचनाच्या प्रश्नावर त्यांनी लक्ष वेधलं. त्यानंतर संजय गायकवाड यांनी नदीजोड प्रकल्पाबाबतचे विचार मांडले. ते म्हणाले की सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी हे आवश्यक आहे. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर नागपूर इथल्या भूखंड प्रकरणात झालेल्या आरोप प्रकरणी न्यायालयानं मुख्यमंत्र्यांचं हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं माहिती नसल्याबाबतचा खुलासा मान्य केल्याचं सांगितलं आणि त्यांच्या मूळ आदेशाचा विषय निकाली काढत असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर नियमानुसार या प्रकरणी शासनानं योग्य ते निर्णय घ्यावे अशी मुभा न्यायालयानं दिली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. त्यानंतर समालोचन लिहून पूर्ण होत असताना सभागृहात संजय गायकवाड यांचं भाषण पुन्हा सुरू झालं. आता ऐका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत विनय खरे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित केलेल्या दिशा सालियान हत्या प्रकरणी माहितीचा मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या प्रवीण दरेकर यांनी सरकारला विचारला तर त्यावर तिकडे झालेल्या विषयावर बोलता येणार नाही असं सभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगतानाच सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. त्यापूर्वीच विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे झालेली गोंधळाची स्थिती पाहता
कामकाज जेवणाच्या सुटीसाठी 1 तास तहकूब करण्यात आलं. या मुद्द्यावर घोषणा देत दोन्हीकडचे सदस्य सभापती समोरच्या हौद्यात जमा झाले. प्रशासकीय कामकाज होताच सभापती गोऱ्हे यांनी 289च्या प्रस्तावाची पुकारणा केली. त्यावर सालियन मुद्दा उपस्थित झाला. तशातच मंत्री शंभूराज देसाई यांनी कागदपत्र सभागृहात सादर केली. या मुद्द्यावर सभागृह वारंवार तहकूब होत असल्यानं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना कामकाज चालू ठेवण्याचं आवाहन केलं. पण गोंधळाच्या स्थितीत कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकारनं एसआयटीची चौकशी नेमली आहे असं पाटील यांनी सांगत एक मागणी सरकारनं पूर्ण केली आहे हे स्पष्ट केलं. त्यानंतर लगेचच खासदार शेवाळे प्रकरणात राज्य सरकारनं एसआयटी चौकशी नेमण्याचे निर्देश मी सरकारला देत असल्याचं सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घोषित केलं. प्रकरणात संबंधित महिलेनं पंतप्रधान कार्यालयासह सर्वत्र अन्यायाची दाद मागितली. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गृहमंत्री मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन जीवाला धोका असल्यानं संरक्षणाची मागणी केली आहे. पण तिला कोणी साथ देत नसल्याचं मनीषा कायंदे यांनी यावेळी सांगितलं. सत्ताधारी पक्षावर प्रतिहल्ला चढवत दादर चेंबूर भागातील खासदारानं एका महिलेवर फसवून बलात्कार केला असून त्या महिलेचा जबाब नोंदवला जावा. त्याबाबत एसआयटी चौकशी करावी अशी मागणी अॅडव्होकेट अनिल परब यांनी केली. नियम 35ची नोटीस न दिल्यानं नाव घेत नाही असं ते म्हणाले. यावर आक्रमक सत्ताधारी पक्षानं हौद्यात धाव घेतली. दोन्ही बाजूचे सदस्य प्रचंड आक्रमक झालेले दिसले. 4:15च्या सुमारास सभागृह सुरू होताच या सभागृहाला कोणत्याही शिफारसी करायच्या नाहीत असं सांगत विनियोजन विधेयक कोणत्याही शिफारसीशिवाय विधानसभेकडे पाठवण्याचा प्रस्ताव सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. गोंधळातच पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्याचं जाहीर करण्यात आलं. याचवेळी उपसभापतींनी दिलेले निर्देश तपासून पाहण्यात येतील. त्याचबरोबर शेवाळे प्रकरणात दिलेली माहिती तपासून घेतली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं. त्यानंतर गोऱ्हे यांनी कामकाज स्थगित केल्याचं जाहीर केलं. नागपूर अमरावती विभागातील संत्रा मोसंबी फळ पिकांचा रोगामुळे नुकसान झाल्याचं निदर्शनास आलेलं नाही. नुकसानीबाबत पाहणी सर्वेक्षण झालं असून हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. याविषयी अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातून जून ते ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टी आणि सततच्या पावसानं 34 जिल्ह्यात शेती फळ पिकाखाली 66.30 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं. फळ पिकांच्या बाबतीत संत्री मोसंबीचं बाधित क्षेत्र 92.747 हेक्टर बाधित झालंय. शिंदे सरकारनं काजू आंबा बोर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला असून प्रक्रिया उद्योगाबाबत लवकरच बैठक घेतली जाणार आहे. कोळशी रोगाचा प्रादुर्भाव 3152 हेक्टर क्षेत्रावर आढळून आला आहे. कीड रोग प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशिक्षणासह विविध उपाययोजना करण्यात आल्याचं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. पालघर जिल्ह्यातील वाढावा बंदराबाबत बोलताना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आगामी काळात बंदर पूर्ण क्षमतेनं सुरू केल्यावर हे राज्यातील आणि देशातील मोठी उलाढाल करणारं बंदर ठरेल. स्थानिक मच्छीमारांचं नुकसान होऊ नये म्हणून सरकार पूर्णपणे काळजी घेत असून विविध अहवालातील निष्कर्ष आणि डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण यांचे निर्णय लक्षात घेऊन पुढील निर्णय होतील असं एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस यांनी सांगितलं. कपिल पाटील आदी सदस्यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. कामकाज पत्रिकेत दाखवलेल्या दुसऱ्या लक्षवेधी सूचनेनंतर विशेष सत्राची बैठक थांबवण्याचा निर्णय तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी जाहीर केला. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माझ्या तिसऱ्या लक्षवेधीचं काय अशी विचारणा केली. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या दरेकर यांनी बसून केलेल्या शेरेबाजीनं वातावरण चांगलंच तापलं. त्या गोंधळानं डावखरे यांनी कामकाज तहकूब केलं. अखेर कोणी कोणाशी बसून अरेरावीनं बोलू नये असं दालनातील चर्चेत ठरलं. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना राज्य कर्जबाजारी नाही, दिवाळखोरीत नाही, पण योग्य ती काळजी न घेतल्यास त्याकडे जाण्याची शक्यता वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. आगामी काळात यावरील खर्च 1 ते 1.25 लाख कोटी रुपयांनी वाढवण्याची शक्यता आहे. सध्या राज्य महसूल तुटीत असल्यामुळे भांडवली खर्च हा कर्ज काढून करत असतो. मात्र व्याज देण्यासाठी कर्ज काढावं लागत नाही. इतर राज्यांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था सध्या स्थिर आहे. गेल्या 2 वर्षात महसूल खर्च वाढल्याचं त्यांनी सांगितलं. सुधीर तांबे, राजेश राठोड आदींनी तारांकित प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हे सविस्तर उत्तर दिलं. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
श्रोतेहो, एक महत्वाची सूचना लक्षात घ्या. विधिमंडळातल्या दिवसभराच्या कामकाजाचा आढावा घेणारा कार्यक्रम विधिमंडळ समालोचन उद्या संध्याकाळी 7:15 ऐवजी रात्री 8:15 वाजता प्रसारित होणार आहे.